धनुभाऊ, 2 आरोपी अटक झालेत, काय प्रतिक्रिया? लवकरच जो राहिलेला आरोपी आहे, मुख्य आरोपी, तो अटक होईल आणि मग त्यानंतर जे ह्यांना सगळ्यांनी जिथं लपवलं होतं, ज्यांना ह्यांनी अगोदर नंतर कुणाच्या मदत केली होती, त्या सर्व आरोपींना शोध मोहीम चालू होईल आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई म्हणजे करण्यात येईल असं आमचं एक मागणं आहे आणि आम्ही ती मागणी करणार आहोत. धनुभाऊ, हे सगळे आरोपी जे आहेत पुण्यातच पकडले जात आहेत. वाल्मिका कराड सुद्धा पुण्यातच होते, हे 2 आरोपी सुद्धा पुण्यामध्ये असण्याचं काय कारण आहे? त्यांना तिथं काय मदत होती का? ते पोलीस यंत्रणा जे आहे त्यांना जे तपास कार्यात काम करत होते ते स्पष्ट करतील. आता मनोज दादांनी सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करायला मागणी केलेली आहे, जेणेकरून कोण कोण आहे ते केलीच पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्याच क्लिअरच होईल ना हिशोब, मग सगळंच कळेल ना कोण कोण आहे ह्याच्यामध्ये, कोणी करायला सांगितलं, कोण करत होतं, कोणी सगळी प्रकरण झाल्यावर आसरा दिला, हे सगळंच उघड होईल ना सगळ्या जनतेसमोर. धनुभाऊ, SIT आहे, IG लेवलची न्यायालयीन समिती सुद्धा आहे, CID सुद्धा आहे, म्हणजे राज्यातल्या टॉप मोस्ट यंत्रणा आहेत ज्यांच्या नजरेतून कुणी सुटत नाही, परंतु 20-25 दिवस लागतात. त्याचं पण समोर येईल माहिती की हे नेमके कसे लपले, कुठं लपले, कुणी लपवले, तेच आता बघायचं काम आहे आपलं की हे आपल्याला कळवतील की हे कुठं लपले होते, त्यांना कोणी फरार केलं होतं, ह्यांना कोण पोसत होतं, एवढं भयानक प्रकरण घडलेलं असताना ह्यांना कोणी आसरा दिला, हे समोर येणारच आहे जनतेच्या लवकरच. धनुभाऊ, आणखी एक थोडी आश्चर्यजनक घटना आहे. गावातला एक व्यक्ती पकडला गेला जो संतोष अण्णाचं त्या दिवशीचं सगळं सांगत होतं, ज्या दिवशी अपहरण झालं, संतोष अण्णा कुठे आहे, त्यांच्यासोबत कोण आहे, याला सुद्धा अटक करण्यात आलेली. हे सुद्धा तुमच्यासाठी धक्कादायक आहे? कोणी सुद्धा सुटणार नाही. ह्या विकृती आहेत समाजातल्या, मी पहिल्या दिवसापासून सांगतो. ह्याला जात धर्म पंथ काहीच नाही, ह्या विकृती आहेत, ह्या नष्ट करण्याची आमची मागणी आहे. आणि त्या कुणीही असू द्या, कुठल्याही असू द्या, त्या एकाच जातीच्या आहेत सगळ्या विकृती प्रवृत्ती आहेत, बरोबर. याच्यासाठी उज्ज्वल निकम यांची मागणी केलेली आहे सरकारने, तुम्ही काय म्हणा? आमचा ज्या मागण्या आहेत त्यांनी सरकारने खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांना मान्य कराव्या लागतील आणि त्या योग्य आहेत. निश्चितपणे संतोष अण्णा यांची मुलगी सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेली. ताई, काय म्हणशील? मी अनेक बाईट घेतली, त्यामध्ये तू बोलत होती आधी आरोपींना अटक केली पाहिजे, आता फक्त एकच आरोपी राहिला, 2 आरोपी अटक केले. 2 आज अटक झाले आणि जो एक आहे त्याला पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि जी न्यायाची प्रक्रिया आहे ती पुढे चालून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे.